घृष्णेश्वर मंदिर हे एक शंकराचे प्राचीन मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीच्या औरंगाबादमध्ये वेरूळ येथील येलगंगा नदीजवळ आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक 12वे ज्योतिर्लिंग म्हणून या मंदिराचे महत्त्व आहे. घृष्णेश्वर मंदिराबद्दलचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये म्हणजेच शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण आणि महाभारतामध्ये आढळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाई होळकर यांनी बांधले आहे. नंतरच्या काळात इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनास येण्यासाठी तुम्ही रेल्वे, बस, प्रायव्हेट व्हेकल किंवा फ्लाइट्सने देखील येऊ शकता. छत्रपती संभाजीनगर शहराचे एअरपोर्ट हे या मंदिरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद रेल्वे स्टेशन हे देशातील प्रमुख शहरांसोबत चांगले जोडलेले आहे. आपण रेल्वे स्टेशन पासून बस किंवा टॅक्सीने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकतो, जे सुमारे 30 किलोमीटरवर आहे. मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. मंदिराचे नक्षीकाम अगदी अवर्णनीय आहे. या मंदिराला 1960 साली राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. घृष्णेश्वर मंदिराजवळच सिद्धेश्वर महादेव मंदिर देखील आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून 1 किलोमीटरवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आहेत आणि येथून 5 किलोमीटरवर श्री भद्रा मारुती मंदिर देखील आहे. तसेच आपण येथून जवळच असलेल्या देवगिरी किल्ल्याला देखील भेट देऊ शकतो. तुम्हाला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.